सतना देवळा मंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भावडबारी घाटाबाबत नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। या दरम्यान पुढील 48 तास भावडबारी घाट वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या घटनेसंदर्भात उपविभागीय अभियंता परमेश्वर सुतार यांच्याशी संपर्क केला आहे। आमचे देवळा विभागीय संपादक वैभव पवार यांनी। बघूयात या दरम्यान परमेश्वर सुतार साहेब काय म्हणाले ते। हॅलो, नमस्ते सर, प्रबंधभूमी नमस्ते. महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे। ठीक आहे सर बोला. सर सध्या माहिती अशी मिळते की जो राष्ट्रीय महामार्ग 752 जी आहे या मार्गावरील भावडबारी घाट पुढील 48 तासासाठी बंद करण्यात आल्याची माहिती मिळते। नेमकं काय सांगता येईल सर याबाबत? काय झालंय, हवामान खात्याने ना नाशिकमध्ये येत्या 2-3 दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस वर्तवण्यात आलाय होईल असं म्हणून। त्यामुळे आपण काय करतोय की घाटात जीवितहानी वगैरे होऊ नये आणि मग मागील 3-4 दिवसात थोडेसे मध्ये तिथं दरड वगैरे कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। बरोबर, तर त्या होऊ नये याकरता आपण काय करतोय की 48 तास किंवा त्यानुसार तात्पुरतं बंद करण्याचे आम्ही प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पाठवलेला आहे। प्रस्ताव पाठवलेला आहे। परंतु मग आता तो जो रस्ता बंद करण्यात आला आहे का आता? आता तसं सूचना कॉन्ट्रॅक्टरना देण्यात आलेल्या आहेत। बंद करण्याविषयी कळवण्यात आलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरना सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे आता काही वेळामध्ये हा रस्ता प्रवासासाठी बंद करण्यात येणार आहे। हो 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 सर, मग यासाठी जे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना पर्यायी रस्ता पर्यायी मार्ग देवळा आपला सौंदाणा मार्ग आहे। सौंदाणा मार्ग देवळा आणि मग तिथून पुढे जात म्हणजे जिकडून ते वाहनं येतील ना ह्याच्याकडून सटाण्याकडून ते देवळा येतील, देवळावरून सौंदाणा मार्गे आपलं नाशिकला येतील परत। बरोबर। आणि इकडून नाशिककडनं जे जाणारे वाहनं आहेत ते सौंदाणा देवळा मार्गे देवळा सटाण्याकडे जातील। पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आणखी जर या संदर्भात 48 तासात आता तुम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे, परत काही वाढू शकतं का या संदर्भात घाट बंद संदर्भात? त्याचं कसं पावसाळ्याचं हे बघून आणि तिथलं तीव्रता बघून आपल्याला ठरवता येईल पुढचं। सर, परंतु जसं घाटाचं म्हणजे रस्त्याचं काम झालं, वारंवार दरडी कोसळण्याचे प्रमाण या ठिकाणी दिसून येत आहे। या संदर्भात या प्रथम वर्षी मागच्याच वर्षी त्याचं काम करण्यात आलेलं आहे। तर तिथं तेव्हा पहिलाच पाऊस आहे, तर लोकांना सांगितलं ते म्हणजे संबंधित कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं ते लूज मटेरियल काढायला 2-4 दिवसात तिथले लूज मटेरियल हे 2 दिवसात ते लूज मटेरियल यायला पण ते लोक येतील। त्यासाठी स्पेशल लोक असते, ते क्लाइंबर्स म्हणते त्यांना, आपण ते वर चढून लूज मटेरियल काढतील तिथले आणि दरड कोसळणार नाही ह्याची काळजी घेऊया। या संदर्भात कायमस्वरूपी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत? त्याच्यावर कसं नंतर त्याच्यावर आपण ते जाळ्या वगैरे बसून दरड कोसळणार नाही याची काळजी घेण्यात येईल। निश्चितच सर, धन्यवाद आपण प्रबंधभूमीशी संवाद साधल्याबद्दल। आमचं देखील प्रबंधभूमीच्या वतीने नागरिकांना आव्हान असेल, हवामान खात्याने पुढील 48 तासासाठी नाशिक जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि याचाच परिणाम म्हणून भावडबारी घाटात काही दिवसांपूर्वी दरड कोसळली होती आणि दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाकडून हा रस्ता बंद करण्यात आला आहे। ओके, धन्यवाद सर।